अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस। ग्रामीण भागातील काही गावांमध्ये पाणी साचलं तर पुढील 3 ते 4 दिवस जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातल्या मेघा नदीला मोठा पूर। आठवडी बाजारामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान, दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली होती। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस, तर पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे 2 व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना। वाहून गेलेल्यांपैकी एकाचा मृतदेह सापडलाय। परभणी शहरातील शांतिनिकेतन कॉलनी परिसरामध्ये पाणी साचलं। पाणी साठलेल्या या खड्ड्यामध्ये सायकलसह मुलगा पडल्याची घटना। नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मुलाचे प्राण वाचले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संततधार पावसानं वातावरणात गारवा, तर नदी नाल्यांची पाणी पातळी वाढली असून पावसामुळे खोळंबलेली भात लावणी आणि शेतीची कामं पुन्हा वेगानं सुरू। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात, तर रावेरमध्ये 81 मिलीमीटर पावसाची नोंद। नदी नाल्यांना पूर, अनेक भागांमध्ये शेतीत पाणी शिरल्यानं पेरणी अंतिम टप्प्यात। वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये दुपारनंतर दमदार पाऊस, तर शहरातील सखल भागांमध्ये आता पाणी साचण्यास सुरुवात। अकोला जिल्ह्यातल्या अकोट ते खंडवा रेल्वे प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फटका। शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली, तर शेतकऱ्यांना तातडीनं आता नुकसान भरपाई देण्याची ही मागणी। जालन्याच्या करडगाव येवला शिवारातील पाणंद रस्त्याची दुरावस्था। पावसामुळे चिखल आणि पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी कसरत। रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची ही मागणी। बीडच्या घाटनांदूर चोपणवाडी पानगाव रस्त्याची दुरावस्था। रस्त्यावरील खड्ड्यामध्ये जागोजागी पाणी। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर वाढला। भर पावसात डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये स्कायवॉकचं छत फाटल्यामुळे प्रवाशांची तारांबळ, तर 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा पावसाचं पुनरागमन। मुक्ताईनगर तालुक्यातल्या अंतुर्ली परिसरामध्ये अतिवृष्टीनं नुकसान। तातडीनं या संदर्भात उपाययोजना करा। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणेंचा हा इशारा। अहिल्यानगरच्या करंजी घाटातील खचलेला रस्ता हा गेल्या 10 महिन्यांपासून नादुरुस्त। वाहन चालकांना मार्गावरनं जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ। साताऱ्याच्या खंडाळ्यामधील शिरवळ गावामध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तरुणाला अटक। आरोपीकडनं एमडी ड्रग्जसह 2,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। परभणीच्या जिंतूर शहरामध्ये जुन्या वादातनं युवकावर चाकू हल्ला, तर युवक जखमी। शारेक खान असं या तरुणाचं नाव। दरम्यान पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये वाढीव वीज बिलांविरोधात शिंदेची शिवसेना आक्रमक। पाचोरा बडगाव शहरासह ग्रामीण भागामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध। मीटर बसवण्याआधी ग्राहकांची संमती घ्यावी, शिवसेनेची मागणी। वर्धा जिल्ह्यातील घोडेगावात नागरिकांचा स्मार्ट मीटरला विरोध, तर नवीन स्मार्ट मीटर नको म्हणत जुनंच मीटर देण्याची नागरिकांची मागणी। इचलकरंजीमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध। महावितरण कार्यालयासमोर आंदोलन। सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी। पुण्याच्या भोरमधील भुंगवलीमध्ये प्रस्तावित हाय पॉवर सबस्टेशनला स्थगिती, तर ग्रामस्थांच्या विरोधाला यश। लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये सरसकट कर्जमाफीसाठी निदर्शनं। बहुजन विकास अभियान संघटनेचं या ठिकाणी आंदोलन। छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या सभेमध्ये जिल्हा परिषद इमारतीवरून वाद। नवीन इमारतीचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा शिंदेच्या शिवसेनेचा आरोप। बुलढाणा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याच्या मागणीसाठी आमदार संजय गायकवाड पुत्रांचा एल्गार, तर बुलढाण्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यास पोलीस अधीक्षक जबाबदार, पृथ्वीराज गायकवाड यांचा आरोप। लातूर जिल्ह्यामध्ये अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर आणि पोस्टर्स विरोधात प्रशासनाची संयुक्त मोहीम सुरू। आतापर्यंत 16 एजन्सीज विरोधात पोलिसात गुन्हे दाखल। विनापरवाना जाहिरात करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये रात्रीच्या वेळी चोरी करणारी टोळी गजाआड। पोलिसांकडून 3 आरोपींना अटक। कारवाईमध्ये शेती साहित्यासह 4 लाखांचा मुद्देमाल जप्त। कोल्हापूरच्या सैनिक टाकळी या चांदूर टेक्स दरम्यान कृष्णा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा झाल्याचा आरोप। शासकीय सुट्ट्यांचा फायदा घेत उत्खनन झाल्याचाही दावा। या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी। जळगावमध्ये 13 वर्षीय मुलीवर बापानंच अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना। रामानंदनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नराधम बापाला पोलिसांकडून बेड्या। कोल्हापूरच्या माढा शहर आणि परिसरामध्ये भर दिवसा घरफोडीच्या घटना वाढल्या। 2 घरफोड्यांमध्ये सुमारे 4 लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला। घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून फुटेजच्या आधारे आता माढा पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातो। सांगलीच्या पसूलमधील घोगावमध्ये खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात। अपघातामध्ये चालकासह 2 जणांचा मृत्यू, तर 15हून अधिक जण जखमी। रत्नागिरीच्या कुवारबाव या ठिकाणी ट्रकचा भीषण अपघात, तर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती।
नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर या ठिकाणी पादचारी पुलामुळे अडकला, तर रस्त्याच्या कामामुळे महामार्गाची उंची वाढल्यानं कंटेनर अडकण्याचं प्रमाण वाढलंय. अडकलेला कंटेनर बाजूला काढून वाहतूक सुरळीत. मेळघाटातील 200हून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात, तर मेळघाटातील शिक्षण व्यवस्थेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब, तर प्रशासनानं या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचीही मागणी. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची हळद विक्री झाल्यानंतर हळदीच्या दरामध्ये वाढ. दर्जेदार हळदीला प्रति क्विंटल 15,300 रुपयांचा दर, तर शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशाच. तर धाराशिवमधील आमदार बसवराज पाटील यांच्या विठ्ठलसाई साखर कारखान्यावर कारवाईचे आदेश. फॅक्टरी विरोधात साखर आयुक्तांकडून महसूल वसुली प्रमाणपत्र जारी. सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची दडी. कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट. पाऊस न पडल्यास पाणी कपातीचाही निर्णय घेण्याचा सांगली पालिकेचा विचार. धुळे जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे पेरण्या रखडल्यात. पावसाअभावी आता शेतकऱ्यांची पिकं धोक्यात. परभणीमध्ये धरणात न सोडण्यात येणारं आवर्तन बंद केल्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत, तर काही प्रमाणामध्ये हे आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई. 70 ते 80 हजार नागरिकांना 47 टँकरनं पाणी पुरवठा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे पेरण्या खोळंबल्या. उत्पादन खर्च वाढल्यामुळे हमी भावाचा फेरविचार व्हावा, शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून अनेक भागात मुसळधार पावसाची हजेरी. मात्र या पावसाचा धरणे आणि सिंचन प्रकल्पांच्या पाणीसाठ्यावर कोणताही परिणाम नाही. 2 मध्यम आणि तब्बल 160 लघु सिंचन प्रकल्पांमध्ये अद्यापही पाणीसाठा अत्यल्प. जळगाव जिल्ह्यामध्ये 109 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई, तर 32 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय. 77 खासगी विहिरींचं अधिग्रहण. जळगाव जिल्ह्यातील 35 गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा. सर्वेक्षणातनं ही धक्कादायक माहिती समोर. रावेर, जळगाव, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, भडगाव आणि यावलमधील 35 गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा. नांदेडमध्ये जून महिन्यात पावसात सध्या मोठी तूट. सरासरी पावसाच्या केवळ 13%च पाऊस. शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा. नंदुरबारमध्ये पिकांना हाताने पाणी घालण्याची शेतकऱ्यांवर वेळ, तर पावसाअभावी नंदुरबारमध्ये पिकं करपू लागली आहेत. बळीराजा हवालदिल. धुळ्यामधील शिरपूर तालुक्यात पाऊस नाही. लागवड केलेला मका तापमानामुळे करपला. दरम्यान शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट. तर मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये कॅन्सर अँड रिसर्च फाउंडेशनचा रौप्य महोत्सवी सोहळा संपन्न. कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचीही उपस्थिती. पिंपरी चिंचवडमध्ये अंडर-19 आणि अंडर-23 रोईंग वर्ल्ड कपचं आयोजन. दरम्यान या स्पर्धेसाठी राज्य सरकारनं 10 कोटींची मदत करावी, सुनेत्रा पवारांकडे मागणी. कोल्हापुरातल्या जरग नगरातील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी 2 विद्युत खांब. वाहतुकीला यामुळे मोठा अडथळा. वारंवार तक्रारी करून सुद्धा महावितरण आणि प्रशासनाकडून याची दखल नाहीच. करमाळ्यामधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मदनदास देवी यांच्या नावानं नामकरण. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या कोंचिलेचं लोकार्पण. संत मुक्ताबाई पालखीचा बुलढाणा जिल्ह्यातला 6वा दिवस. हातणी ग्रामस्थांकडून पालखीतील वारकऱ्यांना दुपारच्या भोजनाची व्यवस्था. पालखीच्या आगमनामुळे गावामध्ये दिवाळी आल्याची ग्रामस्थांची भावना. आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी आज बुलढाणा जिल्ह्यातल्या हातणी गावामध्ये पोहोचली आहे. गेल्या 4 दिवसांपासून मुक्ताईच्या पालखीचा जिल्ह्यामधनं प्रवास. पालखीचं गावोगावी जल्लोषात स्वागत. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये कारहुनी हा सण भक्तिमय वातावरणात साजरा. तर बादोला बुद्रुकमध्ये बैलांची मिरवणूक. खास आकर्षण. शेतकऱ्यांकडून चांगल्या पावसासाठी आणि भरघोस पिकांसाठी प्रार्थना. वटपौर्णिमेनिमित्त धुळ्यातील काळूदेवीच्या मंदिरामध्ये खास आम्रशृंगार. तर हापूस, लालबाग केसरसह विविध जातीच्या आंब्यांचा भोग देवीला अर्पण. आम्रशृंगार पाहण्यासाठी भाविकांचीही मोठी गर्दी. साताऱ्यातील माणमध्ये विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी पिंक रूमची निर्मिती. इंदिरा गांधी विद्यालय आणि ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम. साताऱ्याच्या कराडमध्ये जेटिंग आणि मिनी अग्निशमन वाहनांचं लोकार्पण. जेटिंग मशीन्समुळे भुयारी गटार स्वच्छ करताना विषारी वायूंचा धोका टळणार. कर्नाळा सहकारी बँकेतील अडकलेल्या ठेवी परत करण्याची ठेवीदारांची मागणी. तर नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये रास्ता रोको करण्याचा ठेवीदारांचा इशारा. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला वेग. संचालक मंडळाच्या 23 जागांसाठी 95 जणांकडून उमेदवारी अर्ज दाखल. चंद्रपूर महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाचे प्राण वाचले. पोलिसांनी तातडीनं रुग्णालयात दाखल करून वेळेत उपचार मिळवून दिलेत. त्यामुळे पोलिसांचं सर्वत्र कौतुक.
उद्यापासून सिंधुदुर्गातील मुंबई गोवा महामार्गावरील ओसर गावातील टोल सुरू होण्याच्या हालचाली सुरू, तर जिल्ह्यातील नागरिकांना टोल माफी देण्याच्या घोषणेची सुद्धा अंमलबजावणी होती का, याकडेही लक्ष. जळगाव जिल्ह्यामध्ये वीज पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू, घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त. पवनचक्कीच्या ठेकेदाराकडून अल्पभूधारक शेतकऱ्याच्या आता शेतात या ठिकाणी अतिक्रमण, तर धाराशिवच्या तुळजापूरमधील बारूळ गावातला हा प्रकार. मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्याचा आंदोलनाचा इशारा. एफडीएच्या धडक कारवायांचा धाराशिवच्या खवा पेढा उद्योगाला मोठा फायदा, तर पेढा प्रति किलो 100 तर खवा 60 रुपयांनी वाढला. वाशिम जिल्ह्यामध्ये अन्न भेसळी विरोधात धडक मोहिमेनंतर आता खाद्य व्यवसाय नोंदणीसाठी मोठी गर्दी. गेल्या महिन्यात 1031 नवीन अर्ज प्राप्त. परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचाही प्रशासनाचा इशारा.